नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण महा-टी-ई-टी 2014 साली झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी मधील पेपर 1 मधील इंग्रजी व्याकरणातील प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 11, चूज करेक्ट प्रिपोजिशन इन द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला एक प्रिपोजिशन वापरायचं आहे। वाक्य दिलं आहे, रॉबर्स ब्रोक फिलिंग द ब्लँक्स इन हिज शॉप अँड लूट इट। त्याचं ऑप्शन आहे इन, ओपन, इंटू, नो प्रेझेन्शन। त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 इंटू। चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला इनडायरेक्ट स्पीच निवडायचं आहे। वाक्य दिलं आहे, सायली सेड टू केतकी लेट्स टेक अ टॅक्सी नाव। पर्याय दिले आहेत, सायली सजेस्ट केतकी दॅट दे शुड टेक अ टॅक्सी देन। सायली टोल्ड केतकी दे शुड टेक अ टॅक्सी नाव। सायली सजेस्ट केतकी दे शुड टेक अ टॅक्सी देन। सायली सजेस्ट केतकी दॅट टू शुड टेक अ टॅक्सी देन। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, सायली सजेस्ट केतकी दॅट दे शुड टेक अ टॅक्सी देन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30, चूज द मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामधून आपल्याला डिग्री सेंटेन्स ओळखायचं आहे। वाक्य दिलेली आहेत, पर्याय 1, व्हेरी फ्यू बॉईज आर सो इंडस्ट्रियस इन अभिजित। शिवाजी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग। मनाली वॉज मोर इंटेलिजंट दॅन एनी अदर वुमन। नो अदर पॉलिसीज आर ॲज गुड ॲज ऑनेस्टी। त्याचं चुकत असणारा पर्याय क्रमांक 2, शिवाजी वॉज मोर वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉजेस। अंडरलाईन केलेले वाक्यामधील क्लॉजेस ओळखायचं आहे। वाक्य दिलं आहे, टेल मी व्हाय यू डिड धिस। ऑप्शन आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस, नाऊन क्लॉजेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ टाईम, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ इंट्रोगेशन। त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, नाऊन क्लॉजेस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, चूज द करेक्ट नो सूनर दॅन सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला नो दॅन सेंटेन्स ओळखायचं आहे पर्यायामधून। वाक्य दिलं आहे, केदार वॉज फाईट व्हेन द निडल ऑफ द कंपास जम्प। वाक्य दिलेले आहेत, ऑप्शन नो सूनर वॉज केदार फाईट दॅन द निडल ऑफ द कंपास जम्प। नो सूनर डिड केदार फाईटन दॅट द निडल्स ऑफ द कंपास जम्प। नो सूनर डिड द निडल ऑफ द कंपास जम्प दॅन केदार वॉज फाईटेड। नो सूनर केदार वॉज फाईटेड दॅन द निडल्स ऑफ द कंपास जम्प। त्याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, नो सूनर डिड द निडल ऑफ द कंपास जम्प दॅन केदार वॉज फाईटेड। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स निवडायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, डिडंट द फायर डॅमेज द हाऊस। ऑप्शन आहेत, डिडंट द हाऊस डॅमेज बाय द फायर, वॉज द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर, डिड द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर, व्हेअर द हाऊस नॉट डॅमेज बाय द फायर। त्याचं चूक उत्तर असणार आहे, बाय द हाऊस वॉज नॉट डॅमेज बाय द फायर। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, फाइंड द पार्ट ऑफ हिज वॉज एरर। खालील वाक्याबद्दल आपल्याला एक एरर ओळखायचं आहे। ही इज व्हेरी ब्लाइंड टू रीड द स्मॉलेस्ट ऑफ द प्रिंट्स, नो एरर। ऑप्शन आहे DCBA। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 A। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, चूज द करेक्ट सायफन ऑफ द नेस्टी। ऑप्शन आहे अनप्लेसंट, नेचरल, जेन्युइन, इमोशनल। त्याचं चूक उत्तर असणार पर्याय क्रमांक 1, अनप्लीझंट। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 19, चूज द अपोजिट ऑफ द पार्टिशंट। पार्टिशनचा आपल्याला विरोधी शब्द ओळखायचा आहे। पर्याय दिलेला आहे, एक्स्टर्नस, क्लॅरिटी, अप्रोप्रिएट, प्लीझंट। त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक्स्ट्रेनियस।
चूज वन वर्ड फॉर द गिव्हन. एक वाक्य दिलं, त्याच्यातलं आपल्याला एक वाक्यामध्येच वाक्य सांगायचं आहे. वाक्य दिले आहे, अ मॅन हू डान्स टू द ट्यून ऑफ हिज वाईफ. पहिलं आहे ऑप्शन स्लेव्ह चून फिशमेट हँडीपिक. त्याचं चूक उत्तर आहे हँडपिक. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.